आज आपण पाहणार आहोत वायरिंगचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार बघणार आहोत आपण कॉन्ड्यूट वायरिंग. कॉन्ड्यूट वायरिंग म्हणजे जी वायरिंग पाईपमधून केली जाते त्या वायरिंगला कॉन्ड्यूट वायरिंग म्हणतात. ओके. सर्वसाधारणपणे जुन्या जमान्यामध्ये गेलं किंवा इंडस्ट्रियल वायरिंगसाठी स्टील, माइल्ड स्टील किंवा PVC पाईप वापरला जातो. ओके. तर हे वायरिंग करताना भिंतीवर किंवा सिलिंगवरती पाईप ठोकून ते पाईप सॅडलच्या साहाय्याने फिक्स केले जाते. सॅडल म्हणजे क्लिपच्या साहाय्याने फिक्स केले जाते. इस वायरिंग में हम देखा जाए तो कॉन्ड्यूट मतलब पाइप की मदद से वायरिंग किया जाता है. जो वायर्स होती है, केबल्स होती है, वो पाइप में से घुमाई जाती है, तो उसको कॉन्ड्यूट वायरिंग बोलते हैं. ओके. इसमें अच्छे गेज वाला मतलब 18 गेज वाला स्टील का मतलब माइल्ड स्टील का पाइप इस्तेमाल किया जाता है. पुराने ज़माने में स्टील का पाइप इस्तेमाल होता था. आजकल हम लोग PVC का पाइप इस्तेमाल करते हैं. स्टील मतलब लोखंडी पाइप. स्टील मतलब लोखंडी. हाँ. ओके. मेटल पाइप. और आजकल हम लोग इस्तेमाल करते हैं PVC पाइप. क्योंकि क्या होता था, स्टील या लोहे का पाइप जो होता था वो जल्दी से उसको गंज पकडता था. त्याला गंज पकडत होता. तसं समजा केबलमध्ये काय फॉल्ट झाला तर डायरेक्ट त्यातून जो वाहणारा करंट आहे तो पाईपमधून वाहण्याची शक्यता असते. त्यामुळे हल्ली सगळीकडे PVC पाईप वापरले जातात. ओके. PVC पाईप वायरिंग करताना, कॉन्ड्यूट वायरिंग करताना कुठल्याही प्रकारचं PVC किंवा स्टीलचं पाईप वापरून कॉन्ड्यूट वायरिंग करताना तर भिंतीवर किंवा सिलिंगवरती ते पाईप सॅडलच्या साहाय्याने फिक्स करतात. कैसे? इसकी मदद से सैडल, SADDLE, सैडल की मदद से पाइप को फिक्स किया जाता है. उसको पाइप फिक्स करने के लिए पहले लाइन दूरी से मार्किंग किया जाता है. ओके. और अप्रॉक्सीमेट 70 सेंटीमीटर, अंदाजे 70 सेंटीमीटर अंतरावर एक बसून सॅडल बसून ते साधारण सैडल बसून पाइप फिक्स किया जाता है. पाइप फिक्स करने के बाद उसमें से वायर घुमाने के लिए एक फिशिंग वायर इस्तेमाल किया जाता है. फिशिंग वायर और उसको गाइड वायर बोलते हैं. फिशिंग वायर किंवा गाइड वायर म्हणतात त्याला. फिशिंग किंवा गाइड वायरने आतमध्ये वायर्स खेचून घेतात. ओके. काम पूर्ण झाल्यानंतर ती फिशिंग वायर किंवा फिशर वायर, इसको बोलते हैं फिशिंग और फिशर. फिशर वायर पाईपच्या तोंडाला अशी बांधून ठेवून देतात जेणेकरून जर काय फॉल्ट झाला तर पुन्हा आपण वायर त्यातून बाहेर काढू शकतो. ओके. फिर से एक बार, कॉन्ड्यूट वायरिंग में हमेशा स्टील या PVC पाइप का इस्तेमाल किया जाता है. ओके. ये PVC पाइप दीवार में और सीलिंग के ऊपर सैडल की मदद से फिक्स किए जाते हैं. उसके लिए पहले लाइन दूरी से मार्किंग करना ज़रूरी होता है. मार्किंग करने के बाद उस मार्किंग के हिसाब से सैडल लगाकर उसमें पाइप फिक्स किया जाता है. ओके. पाइप फिक्स होने के बाद उसमें से केबल डालने के लिए फिशर वायर और गाइड वायर का इस्तेमाल किया जाता है.
और जब वायर पूरी खींच ली जाती है पाइप में से, तो फिशर वायर और गाइड वायर पाइप के मुंह पे एक गुच्छा बना के रख दिया जाता है। जैसे कोई फॉल्ट होता है, कोई दूसरा काम करना होता है, तो उस वायर की मदद से हम लोग केबल अंदर के वायर्स बाहर खींच सकते हैं। ओके, तो इसको बोलते हैं कॉन्ड्यूट वायरिंग। कॉन्ड्यूट वायरिंग करते समय हम लोग को जो सेफ्टी मेजर्स ध्यान में रखणे, काही दक्षता घ्यायच्यात। तर सगळ्यात पहिल्यांदी कॉन्ड्यूट वायरिंग करताना पाईपचा जो डायमीटर आहे, पाईपचा जो व्यास आहे, तो व्यास 16 मिलीमीटरपेक्षा कमी असू दे। म्हणजे पाइप का व्यास डायमीटर, ये डायमीटर कितना होना चाहिए, 16 mm, मिनिमम 16 mm होना चाहिए। ओके, उसके लिए गैल्वनाइज्ड और पीवीसी पाइप का इस्तेमाल किया जाता है। ओके, दूसरा, पाइपच्या तोंडाशी लाकडी किंवा पीवीसी बुश बसवायचे। अगर ये पाइप होता है तो पाइप के मुंह के ऊपर पैक करने के लिए यहाँ वुडन का, लकड़ी का या पीवीसी का बुश लावायचं असतं त्याला। ओके, हर एक पाइप में एक फिक्स नंबर ऑफ वायर्स घुमाना होता है, डालना होता है। मतलब पाइप मध्ये वायरची गर्दी करायची नाही। ओके, ये जो पाइप फिक्स करने के लिए हम लोग क्लिप इस्तेमाल करेंगे। ये क्लिप में ये जो डिस्टेंस है क्लिप में का, ये डिस्टेंस 1 मीटर से ज़्यादा नहीं होना चाहिए। मतलब मैंने मगाशी मी तुम्हाला सांगितलं 70 सेंटीमीटर अंतरावर एक सॅडल बसवतो। ओके, जर आपण स्टीलचे पाईप वापरत असू तर स्टीलच्या पाईपला प्रॉपर अर्थिंग केलं गेलं पाहिजे। ठीक आहे, 3 फेज कनेक्शनसाठी सगळ्या वायर्स ज्या असतील त्या एकाच पाईपमधून घेऊन जायच्या। तर ह्या दक्षता आपल्याला वायरिंग करताना घ्यायचे। पहिला की पाईपचा व्यास 16 मिलीमीटरपेक्षा कमी असू नये। दुसरा, पाईपच्या तोंडाशी लाकडी किंवा पीव्हीसी बुश बसवायचे आहेत। सॅडलमधलं अंतर जे आहे हे 1 मीटरपेक्षा जास्त असू नये। मी मागे सांगितलं 70 सेंटीमीटरपर्यंत असावं। ओके, स्टीलचे पाईप जर आपण वापरत असू तर त्या पाईपला प्रॉपर अर्थिंग करणं गरजेचं आहे। त्यानंतर 3 फेज वायरिंगचे वायर्स एकाच पाईपमधून घेऊन जायच्या। ओके, तर ह्या दक्षता आहे। आता ह्याचे फायदे, आपण याला पाईप वापरतोय, पाईप हा मेकॅनिकली स्ट्रॉंग असतो, मजबूत असतो। ओके, पाईपच्या तोंडाला आपण बुश वापरतो, त्यामुळे हे वॉटरप्रूफ आहे, त्यात पाणी जाण्याची शक्यता नाही। प्रॉपर अर्थिंग केलं असेल तर शॉक लागणार नाही आणि याचं लाईफ जास्त आहे। पहिलं, मेकॅनिकली मजबूत, यांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे। याचे फायदे, यांत्रिकदृष्ट्या मजबूत, सिस्टीम ही सगळी सिस्टीम वॉटरप्रूफ आहे। तिसरं, अर्थिंग प्रॉपर असेल तर शॉक लागणार नाही आणि चौथं, याचं लाईफ जास्त आहे। याचे तोटे आहेत, लॉसेस काय काय आहेत, फायदे बघितले आपण, त्याबरोबर हे तोटे पण असणार आहेत। पहिली गोष्ट, सगळ्यात पहिल्यांदी सिस्टीम खर्चिक आहे, कारण याच्यामध्ये बघतो आपण पाईप वापरतात, पाईपसाठी सॅडल वापरतात। ओके, त्यामुळे आणि त्या पाईपला अर्थिंग केली जाते आणि लोखंडी वायर फिटिंग असेल तर हा एक्सपेन्सिव्ह आहे। 2, स्किल्ड वर्करची गरज आहे। ही वायरिंग करण्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे। ओके, तिसरा तोटा असा आहे की वायरिंग परत करणे, काढायचं सोपं नाही, त्याला भरपूर वेळ लागतो। ठीक आहे, ही वायरिंग डिसमेंटल करणे, कठीण आहे। आणि चौथं, जर पाईप कट करताना जर त्याला बर राहिली, म्हणजे आपण हा पाईप जर कट करतोय आणि हे इथे जर धार राहिली, बर म्हणजे धार राहिली किंवा त्याला तो टोकं येतात ती जर राहिली
तर ही टोकं वायर आतमध्ये आपण जी वायर फिरवू ती वायर खराब करू शकतो. ओके. जनरली ह्या प्रकारचं वायरिंग जे आहे ते वायरिंग वर्कशॉपमध्ये वर्कशॉपमध्ये लाइटिंगसाठी केलं जातं. ओके. दुसरं रेकॉर्ड रूममध्ये. तिसरं अनेक मजली इमारत. मल्टी स्टोरेज बिल्डिंग. आणि ओलसर भागात जिथे दमटपणा आहे त्या ठिकाणी ओलसर भागात हे वायरिंग फायदेशीर. ओके. तर हे झालं कॉन्ड्युइट वायरिंग म्हणजे पाईप वायरिंग. ठीक आहे. याच्या पुढचं वायरिंग आहे, याच्या पुढचा प्रकार आहे कन्सिल्ड वायरिंग. कन्सिल्ड कॉन्ड्युइट वायरिंग. कन्सिल्ड कॉन्ड्युइट वायरिंग म्हणजे जे भिंतीच्या प्लास्टरच्या आतमध्ये केलं जातं. ओके. जो वायरिंग दीवार के प्लास्टर के अंदर किया जाता है उसको कंसील्ड वायरिंग बोलते हैं. ओके. आई विल शो यू अ फिगर. किस प्रकार का वायरिंग होता है ये, किस तरह का वायरिंग होता है. आपके सामने डायग्राम है, ये दिखाई दे रहा है. कंसील्ड वायरिंग. ओके. इसमें एक फ्रेमवर्क किया जाता है, याच्यामध्ये एक फ्रेमवर्क केलं जातं आणि या फ्रेमवर्कमधून मग अशा प्रकारे पाईप फिरवला जातो आणि बोर्डसाठी जागा ठेवली जाते भिंतीला प्लास्टर करताना. आणि मग हे सगळं आतमधून हे वायर फिरवून झाल्यानंतर, याच्या आतमधून वायर फिरवून झाल्यानंतर ही भिंतीला प्लास्टर केलं. ओके. ह्या भिंतीला वरून प्लास्टर केलं. ठीक आहे. तर हे वायरिंग करताना हे वायरिंग सिलिंग किंवा भिंतीच्या आतून केलं जातं. ठीक आहे. हे वायरिंग करताना आपल्या अंदाजाने पहिल्यांदा आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे बोर्डची जागा फिक्स करायची आणि बोर्डची जागा फिक्स करून जे आतमध्ये फ्रेमवर्क केलं आहे त्या फ्रेमवर्कला पाईप बांधून घ्यायचे. ओके. आणि प्रत्येक पाईपमधून फिशर वायर टाकून घेतलेली असते. ठीक आहे. फिशर वायर टाकून भिंतीमध्ये तेवढी जागा ओपन, तो पाईपची जागा ओपन ठेवतात, जेणेकरून मग आतमधून फिशर वायरच्या सहाय्याने वायर केबल आतमध्ये खेचल्या जातात. ठीक आहे. पाईपमधून फिरवल्या जातात. ठीक आहे. हे वायरिंग करताना जी दक्षता घ्यायची आहे, हे वायरिंग करताना जी दक्षता घ्यायची आहे ती दक्षता कुठल्या प्रकारची आहे. सगळ्यात पहिल्यांदा हेवी गेज पाईप वापरा. हेवी गेज पाईप वापरायचे, ते दणकट असतात. ओके. दुसरी गोष्ट, जोडणीमध्ये पाईप व सामग्री म्हणजे जे मटेरियल आपण वापरणार आहोत वायरिंग वगैरे याच्या जोडणीमध्ये लिकेज असतात. याच्या जोडणीत लिकेज असतात. जनरली आपण जितक्या वायर पाईपमधून फिरवणार आहोत तेवढ्या योग्य व्यासाचा पाईप निवडायचा. ओके. पाईपचा व्यास मिनिमम, पाईपचा डायमीटर हा मिनिमम 10 mm असला पाहिजे. 10 mm पेक्षा खाली
कमी गेजचा पाईप वापरायचा नाही. ठीक आहे. स्विचेस आणि आउटलेटसाठी म्हणजे आपण जे बोर्ड लावणार आहोत त्या बोर्डसाठी कन्सिल्ड टाईप मेटल बॉक्स वापरायचे. ओके. कुठला पॉईंट आहे पुढचा? कन्सिल्ड टाईप मेटल बॉक्स वापरायचे. ते आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात. कन्सिल्ड टाईप मेटल बॉक्स, हे मेटल बॉक्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. मग आपण समजा एखाद्या बोर्डवरती, हा समजा बोर्ड आहे, त्या बोर्डवरती आपल्याला 2 सॉकेट हवे असतील, 4 स्विचेस हवे असतील, एखादा रेग्युलेटर हवा असेल, तर त्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला बॉक्स रेडीमेड अवेलेबल असतात. त्याप्रमाणे आपल्याला बोर्डची अरेंजमेंट करायची. ठीक आहे. हे मटेरियल जे आहे हे मटेरियल स्टँडर्ड असलं पाहिजे. वायरिंगचं मटेरियल हे पाईप म्हणा, वायर्स म्हणा, बोर्ड म्हणा, मेटल बॉक्स म्हणा, हे सगळं स्टँडर्ड असणं आवश्यक आहे. ओके. आता या वायरिंगचे फायदे, कन्सिल्ड वायरिंगचे फायदे. कन्सिल्ड वायरिंगचा सगळ्यात मोठा फायदा, एक सुरक्षित आहे, 2 आकर्षक, दिसायला सुंदर, कारण कुठलंही पाईप किंवा कुठलीही ॲक्सेसरी भिंतीच्या वर दिसत नाही, बोर्ड दिसत नाही, सिलिंग रोज दिसणार नाही, सगळे भिंतीच्या लेवलला फिक्स असणार, त्यामुळे आकर्षक आहे. 3 आग लागण्याची शक्यता कमी. 4, केबलचं इन्सुलेशन खराब होत नाही. केबलचं इन्सुलेशन खराब होत नाही. याचे फायदे. त्यानंतर वायरिंगवरती ओलावा, रासायनिक परिणाम होत नाही. ओके. आणि आजकाल ऑफिसच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये याच प्रकारचं वायरिंग प्रिफर केलं जातं. ठीक आहे. ह्याचे तोटे असे आहेत, जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे आहेत. ज्याला मी सुरक्षित म्हणतोय, परंतु याच्यामध्ये जर फॉल्ट झाला तर ते फॉल्ट शोधणं कठीण आहे. ओके. पहिला तोटा, सगळ्यात मोठा तोटा याचा असा आहे, दोष शोधणे कठीण. दुसरा फायदा, ही सगळ्यात खर्चिक वायरिंगची पद्धत आहे, एक्सपेन्सिव्ह. ओके. एक्सपेन्सिव्ह. फॉल्ट फाइंडिंग डिफिकल्ट. फॉल्ट फाइंडिंग डिफिकल्ट. आणि याचं इन्स्टॉलेशन कठीण आहे. इन्स्टॉलेशन करणे कठीण आहे. ओके. तर ह्याचे हे प्रमुख तोटे आहेत. ठीक आहे. मग आता आपल्याला कंडक्ट वायरिंग सुद्धा जमत नाही आहे, कन्सिल्ड वायरिंग परवडत नाही आहे. मग त्याच्या मधला मार्ग जो आहे तो म्हणजे आता जी पुढची वायरिंगची पद्धत आहे ती म्हणजे केसिंग केपिंग वायरिंग. ओके. पुढची वायरिंग आहे केसिंग कॅपिंग वायरिंग. केसिंग कॅपिंग वायरिंग. ओके.
याच्यामध्ये जी बाहेरचं कव्हर वापरलं जातं ते दोन भागात विभागलेलं असतं. एक असते केसिंग. ओके, दाखवतो तुम्हाला मी साधारण अंदाजे तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारे केसिंग आहे की ह्याच्या आतमधून वायर फिरवल्या जातात. ह्याच्या आतमधून वायर फिरवली जाईल आणि त्याच्यावरती ती वायर दिसू नये म्हणून त्याच्यावरती कॅपिंग केलं जातं. ओके, त्याच्यावरती कॅपिंग केलं जातं म्हणून हे दोन भागामध्ये असतं. ओके, ज्याप्रमाणे आपण पाईप वायरिंगसाठी मार्किंग करणार आहोत वायरिंग सुरू करताना, त्याप्रमाणे पहिलं मार्किंग करायचं आणि मग त्याच्यावरती केसिंग बसवून घेतलं जातं. केसिंग बसवून घेतलं जातं. ओके, केसिंग बसवल्यानंतर केसिंग बसवताना भिंतीवरती लाईन दोरीने मार्किंग करून घ्यायचं. आपल्याला ज्याप्रमाणे पट्टी फिरवायची त्याप्रमाणे मार्किंग करायचं आणि साधारण प्रत्येकी 7 सेंटीमीटर अंतरावर 7 सेंटीमीटर अंतरावर ड्रिलिंग करायचं. ड्रिलिंग करून त्यात रावल प्लग बसवून घ्यायचं. त्या होलमध्ये रावल प्लग टाकून घ्यायचं. ह्या रावल प्लगमध्ये आपल्याला पट्टी केसिंग पट्टी बसवल्यानंतर त्याचे स्क्रूने आपल्याला ती पट्टी फिक्स करायची असते. ओके, आणि मग याच्यामधून PVC किंवा VIR वायर फिरवली जातात. आता हल्लीच्या जमान्यामध्ये VIR वायर कोण वापरत नाही, सगळे PVC वापरतात. तर PVC वायर आतून फिरवली जाते. ओके, जुन्या जमान्यामध्ये ही जी केसिंग केपिंग होती ही लाकडी वापरली जायची. लाकडी केसिंग केपिंग, वुडन केसिंग केपिंग केलं जायचं जुन्या जमान्यामध्ये. म्हणजे जुने वाडे किंवा जुन्या महालामध्ये वायरिंग चांगलं दिसावं, सुंदर दिसावं म्हणून सागवानी किंवा शिसम जे लाकूड असतं त्या लाकडाचे केसिंग केपिंग तयार केलं जायचं खास. आणि ते तयार करून मग त्याच्यावरती ही केसिंग बसवायची आणि मग त्याच्या आतमध्ये स्लायडिंगची केपिंग असायची. म्हणजे अशी केसिंग असेल तर स्लायडिंग करून वरती कॅपिंग केलं जायचं. ओके, स्लायडिंग करून त्याला कॅपिंग केलं जायचं आतमध्ये वायर बसून, म्हणजे त्या वायरिंग दिसायला आकर्षक दिसायचं. आणि ह्यानंतर मग आली ती पद्धत कन्सिल्डची आहे. ठीक आहे, आता ही वायरिंग करताना घ्यायची दक्षता. जर वुडन केसिंग केपिंग असेल, लाकडी केसिंग केपिंग असेल तर त्या केसिंग केपिंगला आतून वॉर्निश लावायचं. हल्ली PVC वापरतात. वेगवेगळ्या पोलॅरिटीच्या वायर्स असतील जुन्या जमान्यामध्ये जी केसिंग असायची त्या केसिंगला स्लॉट केलेले असायचे. म्हणजे ही समजा केसिंग आहे, समजा ही केसिंग असेल, समजा ही केसिंग असेल तर ह्या केसिंगला ह्याच्या आतमध्ये स्लॉट असायचे. एक स्लॉट केलेला असायचा, असा खाच केलेली असायची. हे लाकडी केलेली आहे, त्यातूनच ती वायर फिरली जायची. म्हणजे प्रत्येक वायर जी फिरणार आहे ती सेपरेट स्लॉटमधून फिरेल. ओके, वायरचा गुच्छा तयार नाही व्हायचा. ठीक आहे, हां. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा फेज न्यूट्रलच्या वायर असतील, फेज किंवा न्यूट्रलच्या वायर असतील तर त्या वेगवेगळ्या स्लॉटमधून किंवा वेगवेगळ्या याच्यातून फिरवायच्या. जर वायर एकमेकांना क्रॉस करत असतील तर इथे जम्परचा वापर करायचा. ठीक आहे, म्हणजे समजा आपल्याला असं जर होत असेल असं, तर इथे हा जो माझा वरचं बोट दिसतं हे बोट, इट इज कॉल्ड जम्पर. ही पट्टी सरळ न्यायची आणि ही ह्याच्यावरून जम्प करायची. समजलं? ह्याच्यातून जाणाऱ्या वायर सरळ जातील आणि ह्याच्यातून जाणाऱ्या वायर त्याच्या वरून जातील. ओके, इट इज कॉल्ड जम्प. याचे फायदे, याचं इन्स्टॉलेशन फार सोपं आहे. पट्टी ठोकली, वायर फिरवली, काम झालं. आणि रिवायरिंग करणं खूप सोपं आहे. कॅपिंग खोललं. ह्याचे फायदे पहिले,
एक इन्स्टॉलेशन अँड रिवायरिंग इझी, सोपं आहे. ओके. कॉन्ड्युइटपेक्षा याचा खर्च कमी असतो. कॉन्ड्युइटपेक्षा याचा खर्च कमी असतो, लेस एक्सपेन्सिव्ह. तिसरा, दिसायला चांगली आहे. अट्रॅक्टिव्ह. आणि चौथं, लाइफ जास्त है, इसका लाइफ ज़्यादा होता है. ठीक है, ये इसके फ़ायदे. लेकिन उसके लॉसेस, अगर हम लोग वुडन केसिंग केपिंग कर रहे हैं, लकड़ी का वुडन लकड़ी का केसिंग केपिंग कर रहे हैं, तो उसको हम लोग पाणी वाले एरिया में इस्तेमाल नहीं कर सकते. म्हणजे जर याच्यामध्ये आपण आर्द्रता असल्या ठिकाणी वायरिंग करत असू तर केसिंग केपिंग, लाकडी केसिंग केपिंग वापरायला उपयोग नाही. ओके. स्किल वर्करची गरज असते याला. ओके. ह्याचे 2-3 लॉसेस आहेत. जनरली ह्या प्रकारचं इन्स्टॉलेशन जे केसिंग केपिंगचं आहे ते लो व्होल्टेज घरगुती वायरिंगमध्ये केलं जातं. हाऊस वायरिंगमध्ये आपण केसिंग केपिंगचा जास्त करून वापरतो. ठीक आहे. तर हे झाले वायरिंगचे